मराठी न्यूजच्या या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत। मी आता शेताच्या बांधावर उभा आहे। शेताच्या बांधावरून मी ऊस तोड मजूर आहेत, ऊस तोड कामगार आहेत, यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। त्याचं कारणही तेच आहे, कारण काल महाराष्ट्रामध्ये निवडणुका विधानसभेच्या पार पडल्या। या निवडणुकीमध्ये लोकशाहीचा महाउत्सव हा सर्वांनी मोठ्या जल्लोषात साजरा केला। काल निवडणूक झाली, काही ठिकाणी चांगला प्रतिसाद मतदारांचा होता, काही ठिकाणी चांगल्या टक्केवारी मतदानाची झाली, काही ठिकाणी कमी टक्केवारी झाली। पण मतदान करण्यासाठी शासनाने सरकारी सर्व कार्यालय, खाजगी कार्यालय यांना जाहीर सुट्टी दिली होती। पगारी सुट्टी होती सर्वांना, तरीही पाहिजे असा मतदार निवडणुकीमध्ये मतदान करण्यासाठी बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळत नाही। निवडणुकीसाठी मतदानासाठी निवडणूक आयोगामार्फत, निवडणूक प्रशासकीय कार्यालयामार्फत, प्रशासनामार्फत हजारो रुपये, करोडो रुपये खर्च करून या ठिकाणी मतदारांना, नागरिकांना जागृत केलं जातं मतदानासाठी। त्यासाठी जाहिरातीवरही खर्च होतो मोठ्या प्रमाणात। मतदारांनी निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर जावं अशी आव्हाने सरकारकडून, सामाजिक संस्थांकडून आणि निवडणूक प्रशासनाकडूनही मोठ्या प्रमाणात करण्यात आल्या होत्या। पण निवडणूक आयोगाने ह्या घोषणा केल्या खऱ्या, पण या ठिकाणी जे हे मजूर आहेत, जे ऊसतोड कामगार आहेत, यांनी खऱ्या अर्थाने काल लोकशाहीचा अधिकार, हक्क बजावला का, हे त्यांच्याकडून आपण या ऊसाच्या फडातूनच जाणून घेऊयात। शेताच्या बांधावर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याशी बोलण्यासाठी या ठिकाणी ऊसतोड कामगार आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करूयात। नाव काय आपलं? दिलीप माळी। अच्छा, कुठून आला आहात आपण? अहमदनगर पाथर्डी। आपण अहमदनगर पाथर्डीवरून आला आहात। आपल्या तिथे उमेदवार कोण होतं? मोनिकाताई राजळे, प्रताप काका ढाकणे, अजून आपलं नरेंद्र गोले पाटील। अच्छा, आपल्याला प्रचार वगैरे रणधुमाळी पाहायला मिळाली का? मिळाली, पण मतदान करायला नाही भेटलं साहेब। अच्छा, मतदान नाही करायला भेटलं। काल मतदान केलं का? नाही, कुणीच नाही केलं? कोणीच नाही, 12 जणांनी नाही केलं। कोणत्या कारखान्यासाठी आला आहात आपण ऊसतोड करायसाठी? शेरीव। कुठे आहे तो कारखाना? कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा जिल्ह्यामध्ये। अशा किती ऊसतोड कामगार आहेत आपल्याबरोबर? आपल्या बरोबर कमीत कमी हजारो असतील। हजारो? 5-6 हजार? 5-6 हजार असतील। कधी आलाय तुम्ही इथं? आम्ही 8 दिवस झाले। आता 8 दिवस झालं? म्हणजे प्रचार तुम्ही तिथं बघितला असेल गावाला? हो, प्रत्येक पक्षाचा, प्रत्येक उमेदवाराचा? हो, बघितला। मग त्यावेळी तुम्हाला काय वाटत होतं, मतदान करायला मिळेल न मिळेल? लोकशाहीचा हक्क बजावला नाही मिळाला आम्हाला साहेब। मग काल मतदान केलं नाही, काय वाटतं तुम्हाला? मतदानाचा हक्क बजवायला मिळाला नाही असं वाटलं आम्ही या शहराचे किंवा या देशाचे नागरिकच नाहीत। नागरिकच नाहीत? कॅमेऱ्याकडे बघून बोला। आमची गैरसोय झालेली आहे, जसं आम्ही या देशाचे नागरिकच नाही आहेत। हात दाखवा, तुमचं मतदान केलंय का? असं बोट दाखवा। ह्या पद्धतीने आमचं जसं बोट दिसतंय तुम्हाला, असं दाखवा बोट, असं मतदानाचं हे बोट दाखवा, हे कॅमेऱ्यासमोर पहा। यांचा मतदानाचा हक्क बजावता आला नाही, त्याचं नक्की काय कारण वाटतं? कोण याला दोषी आहे? निवडणूक आयोग, प्रशासन, सरकार। काय करायला पाहिजे होतं त्यांनी? त्यांनी आमची गैरसोय केली, त्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केलं। दुर्लक्ष केलं म्हणजे नक्की काय केलं त्यांनी? नक्की काय केलं? आमचा हक्क आम्हाला बजावता नाही आला सर। नाही, पण तुम्ही हक्क बजावण्यासाठी तिथं जाऊ शकला असता का? आमच्याकडे पैसे असते तर आम्ही गेलो असतो। आता मुकादमाच्या भरोश्यावर आलेलो होतो आम्ही। मुकादमा असतो नसतो, मग तुम्हाला सरकारने काय केलं असतं म्हणजे मतदान तिथं करता आलं असतं? कारखान्यावरती सोय करायला पाहिजे होती शासनाने। कारखान्यावरती बी सोय नाही केली आमची मतदान करायची। म्हणजे तुम्ही 5-6 हजार आहेत, जेवढे तुम्ही ऊसतोड कामगार आलेला आहात, कुणालाच नाही मतदानाचा हक्क बजावता? कोणालाच नाही आला। तुमचं मतदान कुठे आहे? कोणत्या जिल्ह्यात आहे किंवा कोणत्या तालुक्यात? अहमदनगर जिल्हा, पाथर्डी तालुका। अच्छा, पाहतोय आपण या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यातून आलेले हे ऊसतोड कामगार आहेत। या ठिकाणी ऊस तोडीचं काम चाललंय, अतिशय मेहनती असं काम आहे। पाहतोय आपण, खूप मेहनतीचं असं काम करत असतात। यांना लोकशाहीचा हक्क, मतदानाचा हक्क बजावता आला नाही। आपण या ठिकाणी ऊसतोड कामगार आहेत दुसरे, त्यांच्याशी। बाबा 1 मिनिट थांबता का? नाव काय आपलं? अण्णा। बोट दाखवा, तुमचं काल मतदान केलं का? नाही केलं। बघू, दाखवा कॅमेऱ्यामध्ये। पाहतोय आपण, मतदान करण्याचा त्यांना अधिकार मिळाला नाही। काय वाटतं, मतदान करायची इच्छा होती का? हा, होती ना। कुठले तुम्ही? कोणत्या जिल्ह्यातले? नगर। तालुका कोणता? पाथर्डी। अच्छा, काल मतदान करायला मिळालं नाही, काय वाटतं? काल काय करत होता तुम्ही? काय करत? इकडे ऊस तोडत होतो। ऊस तोडत होता? काय उमेदवार वगैरे तुमच्यापर्यंत पोहोचले होते का? नाही, इकडे आलेच नाही। प्रचाराच्या वेळी गावामध्ये असताना गावामध्ये भेटलेत ना। कोण भेटले? कोणते उमेदवार?
गावातले गावातले भेटले कार्यकर्ते भेटले भेटले ते मग त्यांना असं वाटलं नाही का की तुमची एवढी मतं आहेत ते आता बाहेर चाललेत काय त्याच्याबाबत हा गच्ची बसले आम्ही आलो तिकडे तोडायला तर तुमची काही गरजच वाटली नाही त्यांना नाही ना फक्त ग्रामपंचायत गरज आहे ना. हा हं? मग घरामध्ये गरज आहे त्यांना म्हणजे विधानसभेला गरज वाटली नाही नाही ना पाहतोय आपण या ठिकाणी हे जे ऊसतोड कामगार आहेत यांना कुठेतरी मतदानाचा हक्क बजावता आला नाही त्याचं त्यांना दुःख दिसतंय या ठिकाणी महिलाही कामगार आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत महिला कामगार आहेत या ठिकाणी या ठिकाणी महिला कामगार नाव काय आपलं नाव सांगा सविता. काय तुम्हाला मतदानाचा अधिकार करायला मिळाला का अरे नागिनीच्या पण नाही मिळालं नाही नाही मिळालं बोट दाखवा हे असं बोट दाखवा कधीच नाही केलं मतदान आता मतदान करायचं होतं का तुम्हाला हा. पाहतोय आपण या ठिकाणी निरागस असे दिसत आहेत हे सर्वजण या ठिकाणी तरुणही मुलगा आहे पाहूया आपण याच्याशी बोलूया नाव काय दादा सुनील फुलमाळी फुलमाळी मतदानाचा अधिकार आहे का तुला हो आहे कोणत्या तालुक्यात आहे तुझं मतदान पातळी पाथर्डी शाळा कितवी शिकला 6वी शिकला काय वाटतं मतदानाचा हक्क बजावता आला नाही मतदान करता आलं नाही काल काल काय करत होता आणि काय वाटतं आपल्याला आम्ही ऊस तोडीत होतो काल मतदान करता आलं नाही हा अच्छा मतदान करायची इच्छा होती का हो मतदान यादीत नाव आहे का हो आहे पाहतोय आपण या ठिकाणी मतदान करायची इच्छा होती या ठिकाणी दुसराही तरुण आहे युवक आहे आपण त्याच्याशी बोलूया दादा नाव काय तुझं सुनील शिवराम फुलवाई. अच्छा कितवी शाळा शिकला 10वी. वय किती आता वय 23. मतदार यादीत नाव आहे का होय कोणत्या जिल्ह्यात हे नाव आपलं शेवगाव आपलं नगर नगर जिल्ह्यामध्ये उमेदवार माहिती आहेत का कोण होते उभे उभे नाही ना. मतदान करायची इच्छा होती का होय हं? होय मतदान करायचं होतं पण करता आलं का काल मतदान नाही का नाही आलं करायला काल कारखान्यावाल्याने आम्हाला म्हणजे सुट्टीच दिली नव्हती. मग सुट्टी दिली असती तरी तू तिकडे मतदान करायला जावं लागलं असतं ना होय मग कसं गेला असता गाडीने लावली काही सोय नाही केली कारखान्याने आम्ही काय ऊस तोडत होतो आम्हाला मतदान द्यायला जात येत नव्हतं. मग तुम्हाला आता इथं सोय काय करायला पाहिजे मतदान केंद्र खोलायला पाहिजे. येतं का होय मतदान करायची इच्छा होती का होय ठीक आहे आपण या ठिकाणी पाहतोय ऊसतोड कामगार आहेत त्यांचं हे काम चालू आहे अतिशय मेहनतीचं काम आहे या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा आपण या ठिकाणी जे हे ऊसतोड कामगार असतात यांचा जो मुखिया असतो जो टोळी मालक असतो त्याच्याशी आपण चर्चा करणार आहोत पुढे आपल्याला या ठिकाणी दिसतंय ऊस हात तोडून झालेला या फडाचा मोळ्या या बांधण्याचं काम इथे या ठिकाणी चालू आहे आणि मोळ्या बांधून त्या वाहण्याचं प्रक्रिया या ठिकाणी आपल्याला चालू असलेली दिसते समोर मला ट्रॅक्टर दिसतोय जो ट्रॅक्टर आता ऊसाने भरलेला आहे आणि काही वेळानंतर तो पूर्ण भरल्यानंतर पुन्हा कारखान्याकडे जाणार आहे की जी सगळी ही मेहनत आपल्याला या ठिकाणी ऊसतोड कामगारांची समोर दिसते ती ट्रॅक्टरमध्ये भरलेल्या ऊसाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी जे फडमालक आणि टोळी मालक आपण यांच्याशी चर्चा करूयात ओ दादा या इकडे या जरा दादा या ठिकाणी आपलं नाव काय काका देवकर या फड कुणाचा आहे हा आमचंच आहे. स्वतःचा अच्छा मतदान केलं का काल केलं की केलं कोणतं गाव तुमचं आम्ही पाडेगाव. पाडेगाव आता हा फड तुमचा स्वतःचा हो काय मग दर काय देत आहे शर्यो अजून काय दर चालू हे झालेलं नाही आहे नवीन तर आचारसंहिता काय अपेक्षा काय किती दर मिळावा साधारण 3,500 पर्यंत मिळावा असं अपेक्षा आहे. अच्छा परवडतं का ऊसामध्ये परवडतं नाही परवडत पण आता काय चालवेलाच नाही ना. किती खर्च येतो एक एकराला साधारण 70-80 हजारच्या पुढे जातो. आणि किती टन सापडतो एक एकरात 1 एकरात साधारण 40-50 टन सापडतो. 50 टन लागन हो लागन जास्त सापडायला पाहिजे हो. नाही 50 टन कोणतं आहे बेनं कोणतं आहे हे 86 की 265 86 बेन आहे ह्याला उतार जरा कमी असतो का हो अच्छा कशामुळे बरं माहिती आहे मला नाही सांगतो. मग उतार कशाला जास्त आहे कोणत्या बेनेला आहे 265 बरं तू किती वर्षापासून तुम्ही शेती करताय ऊसाची नाही तर नवीनच आहे मी पहिले माझे हे करत होतो. म्हणजे ऊस तोड कामगार काल कुठं होते तुमच्या फडात होते का हो त्यांना काही मतदान काल करायला मिळालं नाही है ना तुम्ही केलं हो आम्ही पाहतोय आपण या ठिकाणी ऊस तोड कामगारांची जी टोळी असते की ज्या टोळीचं संपूर्ण नियोजन हे टोळी मालक करत असतात आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत नाव काय आपलं अंकुश राघुमारकर अच्छा कुठले तुम्ही पाथर्डी कोणत्या कारखान्यावरती टोळी घेऊन आलायत
शेरीव शेरियोसाठी किती लोक आहेत तुमच्या टोळीमध्ये? 12 12. मग अशा किती टोळे आलेल्या आहेत शेरियोला? 400-500. 4-5. आता मतदान केलं का तुम्ही? नाही. कसं काय, कशामुळे नाही केलं? दाखवा, बोट दाखवा. ठीक आहे. पाहतोय आपण या ठिकाणी मतदान करता आलं नाही यांना. कोणत्या तालुक्यामध्ये तुमचं नाव आहे मतदार यादीमध्ये? पाथर्डी. कोण आहे तिकडे उमेदवार, कोण आहे? प्रताप काका, मोनिकाताई राजळे, नरेंद्र घुले. आता काल मतदान झालं, प्रचाराच्या वेळी कुठं होता तुम्ही? गावाकडं. आता इथं आलेले किती दिवस झालं? 8 दिवस. 8 दिवस झालेले आहे त्यांना इथे येऊन. म्हणजे प्रचाराची रणधुमाळी तुम्हाला पाहायला मिळाली असेल. हा. भाषणं बिषणं सगळे ऐकले आम्ही. सगळी ऐकली भाषणं. मग मतदान करायची इच्छा होती का? आणि मग लोकशाहीचा अधिकार बजवायला तुम्हालाही नाही मिळाला आणि तुम्ही जे कामगार आणलेले आहेत त्यांनाही नाही मिळाला. काय वाटतं, काय कोण याला दोषी आहे? प्रशासन, निवडणूक आयोग. पण निवडणूक आयोग. अच्छा, काय तुमची अपेक्षा होती? काय करायला पाहिजे होतं त्यांनी की जेणेकरून तुम्हाला मतदान करता आलं असतं, तुमचा मतदानाचा हक्क तुम्हाला बजावता आला असता? काय करायला पाहिजे होतं प्रशासन किंवा निवडणूक आयोगाने? 10व्या महिन्यातच निवडणूक घ्यायला पाहिजे होती. 10व्या महिन्यात? आणि मग काय झालं असतं निवडणूक घेतली असती तर? आम्हाला मतदान करता आलं असतं आणि कारखान्याला बी येता आलं असतं. बरं ठीक आहे, ते जमलं नाही. मग अजून काय दुसरा पर्याय काय सुचवा असं वाटतंय तुम्हाला सरकारला? इथं कारखान्यावर आमची मतदान घ्यावं. मग आता ही सगळी तुमची जी ही लोक आहेत ती वेगवेगळ्या तालुक्यातून आली असतील, त्यांचं कसं काय करायला लागलं असतं का? आलं असतं करता? मग आता तसं जर समजा त्यांनी जर ठरवलं तर कारखाने करायचं म्हणल्याच्या नंतर सगळ्यालाच करता येणार ना, तसं नियोजन केलं. आता हे प्रत्येक कारखाने पश्चिम महाराष्ट्रामध्ये, ह्या प्रत्येक कारखान्यावरती किती अंदाजे महाराष्ट्रामध्ये किती ऊसतोड कामगार असतील अंदाजे? आता लाखो लोक. लाखो. 10 लाखाच्या आसपास. 10 लाखाच्या आसपास. कारखाना जसा टनेज प्रमाणे आहे ना तसं लेबर भरल्या जातं कारखान्याने. अच्छा, हे काय टनेज म्हणजे कसं असतं लेबर? म्हणजे जी मशिनरी आहे, काही कारखाने 20,000 चालतात, काही 15,000 चालतात, काही 10,000 चालतात, काही 5,000 चालतात. तर असे कारखाने गावामध्ये तुमच्या काय माणसं बिनसं राहिली असतील की मतदान करायला? आमच्या गावात आहे ना, आमचं छोटंसं एक गाव आहे, त्या गावामध्ये ना जवळजवळ 50 ट्रॅक्टर आहे असा ऊस तोडीला येणारा. त्याच्यामुळं 25% सुद्धा लोक राहिले नाही. संपूर्ण लोक आपले जरांडेश्वर आणि शेरीवला आलेली. तालुक्यामध्ये अशा किती गावातल्या टोळी आहेत तुमच्या, का सगळ्याच तालुक्यातल्या? सगळ्याच तालुक्यातल्या. आणि जिल्ह्यातले? जिल्ह्यातले म्हणजे आमच्या पाथर्डी तालुका सगळ्यात जास्त ऊसतोडीचा कामगार म्हटलं म्हणजे पाथर्डी तालुका. अच्छा, तिथलं नेतृत्व कोण करतंय आता? मोनिकाताई राजळे. अच्छा, काय त्यांच्या लक्षात नाही आला हा विषय किंवा कुणी आणून नाही दिला? आता त्यांच्या लक्षात कोण, आता आम्ही इकडं धंद्याला आल्याच नंतर ते त्यांचे मालक काय करणार ती. म्हणजे मतदान करायला मिळायला पाहिजे होतं. हो, मिळायला पाहिजे होतं. त्याची खंत वाटते, मिळालं नाही. मिळालं नाही. किती वर्षापासून ह्या व्यवसायात आहात तुम्ही? आम्ही 15 वर्ष झाले. 15 वर्षापासून अशा टोळ्या घेऊन येत आहे तुम्ही? हो. काय आहे, कशी आहे मेहनत त्यांची? लई जबरदस्त, लई जबरदस्त. हे जर नसतील तर ऊस जाईल का कारखान्यावर शेतकऱ्यांचा? नाही जाणार. आता मशिनरी वगैरे काढलेत त्याला. मशिनरीवर चालत नाही, मशिनरीने नुसतं चालत नाही, मजूर लागतच, त्याच्याशिवाय पर्यायच नाही. पर्यायच नाही. त्यांच्या राहायची वेळची सोय कशी केलेली आहे? त्यांच्या राहायची काही सोय नसते. मग कशी राहतात हे? खोपी बनवून. काय? खोपटा बनवून. होय. खाणं पिणं रोजचं काय? स्वतःच बनवून खाणं. मग आता ती किती महिने असतात इकडे? ती जोपर्यंत कारखाना चालू आहे तोपर्यंत. किती महिने असतो कारखाना चालू? 6 महिने. मग 6 महिने त्यांची सगळं कुटुंब घेऊन येतात का? आता तुम्ही पण आला असताल कुटुंब घेऊन? हो. मग कसं काय त्यांचं मुलांचं शिक्षणाचं याचं त्याचं? शिक्षण कसलं, सुविधाच नाही तर काय. बारीक मुलं असतं कुठं ठेवायचे. शासनाने खूप खर्च केलेला पण ऊसतोड कामगाराला याची काही सवलत भेटत नाही. बोला, काय पाहिजे तुम्हाला? काय सवलत म्हणजे काय? काय ऊसतोड कामगाराला जे शासनाने नियोजन केलेलं आहे या आधी 20 वर्षाआधी, ते नियोजन अंमलात आणलं पाहिजे. म्हणजे निवडणुकी बरोबर सुविधांबरोबर तुम्हाला मतदानाचा हक्कही बजावता आला नाही. सुविधा तुम्ही तर दुर्लक्षितच आहात. तुम्हाला काय कोणत्या सुविधेमध्ये बसवलं जात नाही, तुम्हाला काय हक्क पण नाहीयेत आणि हा लोकशाहीचा मतदानाचाही अधिकार मिळाला नाही. जसे आम्ही पाकिस्तानी, असं शासनाने आमच्या संग व्यवहार केला. बोला, काय बोललं पाहिजे आता याच्याबद्दल?
काय मग काय सांगताल, काय शासनाला काय सुचवताल? शासनाने फक्त ऊसतोड कामगाराची सोय केली पाहिजे, त्यांच्या मुलाबाळाच्या शिक्षणाची सोय केली पाहिजे, त्यांना काही आरोग्याची सोय, त्यांची राहण्याची व्यवस्था, त्यांचे मतदानाचा अधिकार याची सगळी काळजी घेतली पाहिजे शासनाने. काय इथं काय- अशी दुर्घटना घडली तर काय शासन देते? काहीच नाही देत. विमा काय आहे का तुमचा? विमा काहीच नाही. पाहतोय आपण या ठिकाणी शासनाकडून हे ऊसतोड कामगार मजूर कशा पद्धतीने दुर्लक्षित झालेले आपल्याला या ठिकाणी त्यांची व्यथा आहे ती त्यांच्या तोंडून आपण ऐकत आहोत. त्यांनी निवडणूकच अगोदर घेतली असते तर सगळ्यालाच मतदान करता आलं असतं ना. आम्ही पण दुसऱ्याकडून पैसे घेतलेले असते, मेन मुकादमाकडून त्यांनी करार केलेला असतं, त्यांनी कारखान्याकडून उचललेले असते. तर त्याच्यामुळं त्यांनी आम्हाला कारखान्याला ऑर्डर दिली म्हणजे ते आम्हाला ऑर्डर देतात. ते ऑर्डर दिल्यानंतर आम्हाला लेबरला ऑर्डर द्यावं लागते आणि पर्यायाने आपण त्यांचे पैसे घेतल्यामुळं त्यांचे पैसे फेडण्यासाठी कारखान्याला यावंच लागत. आता ही जी कारखाने आहेत सगळ्या महाराष्ट्रामध्ये हे सगळे लेबर आलेत, कुणालाच असं मतदान देता आलं नाही? नाही कोणत्या कोणत्या महाराष्ट्रातल्या कोणत्या कोणत्या भागातून हे सगळे ऊसतोड कामगार येतात? अख्ख्या महाराष्ट्रातून. पण हे कोणत्या ठिकाणचे असतात, कोणत्या कोणत्या तालुक्यातले येतात? नगर, बीड, परत मराठवाडा इकडून लेबर असतं. चाळीसगाव, जळगाव, कुठले? चाळीसगाव, जळगाव, अच्छा, तिकडचे औरंगाबाद. किती वर्षापासून तुम्ही ऊसतोड कामगार म्हणून काम करताय? 12 वर्षापासून. अच्छा, काय सरकारकडे काय मागण्या आहेत तुमच्या? सरकारकडे खूप मागण्या आहेत, पण सरकार काय या मागण्या पुऱ्या करू शकत नाही. पाहतोय आपण या ठिकाणी. बरं, मला एक अजून एक प्रश्न विचारायचा आहे की ह्यांना, तुम्ही टोळी मालक आहात, ह्यांना किती रोज पडतो काम करून? काम करून काय 500 रुपये एकाला? नाही, दोघांना म्हणजे जोडीमध्ये. 500 रुपये जोडी. हो. जोडीमध्ये कोण, नवरा बायको? हो. आता तुम्ही सहकुटुंबाला इथे हो. किती महिने तुम्ही राहता इथे? 6 महिने. 6 महिने. काय घेऊन जाता गावाला जाताना? काहीच नाही, काहीच नाही. पोट बघून. फक्त पोट भरून. इथं कारखाना काय सुविधा देतो? कारखाना काय सुविधा देत नाही. ही जबाबदारी कारखान्याची वगैरे काहीच नसते. नाही. पाहतोय आपण या ठिकाणी यांच्या बऱ्याच काही व्यथा आहेत. ह्या गोड साखरीच्या मागची ही जी कडू कहाणी आहे ही खूप मोठी आहे. आता मला एवढ्या कमी वेळामध्ये त्यांची व्यथा ही आपल्यासमोर मांडता येणार नाही, पण हे मात्र मी नक्की म्हणेल की त्यांचा कुठेतरी निवडणूक आयोगाचं दुर्लक्ष झालं का, सरकारचं दुर्लक्ष झालं का, आणि ह्या ऊसतोड कामगारांना कुठेतरी दुर्लक्षित ठेवलं का? या निवडणुकीच्या वेळी, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये यांचा सहभाग का झाला नाही याची उत्तरे आपल्याला त्यांच्याकडून मिळालीच, पण यापुढे तरी अशी चूक, दुर्लक्षितपणा झाला. शासनाने सर्व कामगारांना, शासकीय कामगार असतील, खाजगी कामगार असतील, या सर्वांना सुट्टी जाहीर केली होती, पगारी सुट्टी जाहीर केली होती. हे ऊसतोड कामगार आहेत, यांना काही पगारी सुट्टीची अपेक्षा नव्हती. फक्त यांचं म्हणणं हे होतं की आमच्या मतदानाची व्यवस्था जिथे आम्ही आहोत त्या ठिकाणी आपण करायला पाहिजे होती, त्याची जबाबदार आपण सरकार म्हणून किंवा एक प्रशासन म्हणून आमची व्यवस्था करून आम्हाला हा लोकशाहीचा मतदानाचा हक्क बजावण्याचा अधिकार द्यायला पाहिजे होता, अशी त्यांची एक अपेक्षा होती. पण यापुढे तरी सरकारने अशी चूक होऊ देऊ नये हीच अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त होत आहे. मराठी न्यूजसाठी मी उमेश जगताप, सातारहून.